नमस्कार, मी स्नेहल किचन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। नमस्कार, मी स्नेहल किचन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असणार आहात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण सलाड घेतलेला आहे ताटामध्ये। तर अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल, आज आपण समर स्पेशल कोशिंबीरची रेसिपी पाहणार आहोत। तर आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती लग्नातल्या पंक्तीमध्ये आपण जी महाराष्ट्रीयन कोशिंबीर खातो तर ती आपण पाहणार आहोत। तर कोशिंबीर अगदी वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते। तर आज आपण जी पारंपरिक महाराष्ट्रीयन आपल्याकडे जी कोशिंबीर तयार केली जाते तीच आपण पाहणार आहोत, त्याची रेसिपी। तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण वेगवेगळी फळं खात असतो। तर पाण्याचं प्रमाण आपण संतुलित ठेवण्यासाठी फळं वगैरे खात असतो। तर अर्थातच जेवण करत असताना सुद्धा जर आपल्या ताटामध्ये जर कोशिंबीर असेल तर जे काही आपण पदार्थ केलेला आहे त्याची ताटाची रंगत वाढण्यामध्ये जास्त मदत होते। तर जेवण आपण कोणतंही करत असो, व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो, जर आपल्या ताटामध्ये कोशिंबीर असेल तर जो आपण काही केलेला जो जेवणाचा थाट आहे त्याची रंगत जास्तच वाढण्यामध्ये मदत होते। तर आज आपण या ठिकाणी पारंपरिक आपल्याकडे जी कोशिंबीर केली जाते त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला तर अधिक वेळ न करता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी कोशिंबीर तयार करण्यासाठी तुम्ही पाहू शकता 1 वाटी दही घेतलेलं आहे। हे जास्त आंबट नाही असं दही आहे। आणि या ठिकाणी 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काकडी बारीक कट करून घेतलेली आहे, 1 कांदा घेतलेले आणि या ठिकाणी थोडी कोथिंबीर आहे, ती पण या ठिकाणी चॉप करून मी घेतलेली आहे। आता कोशिंबीर तयार करण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी दही घेतलेला आहे, ते काढून घेते। दही या ठिकाणी आपण जास्त आंबट नाही घ्यायचं, नॉर्मल आंबट घ्यायचं आहे, नाही तर मग जास्त आंबट असेल तर मग कोशिंबीर वेगळी लागू शकते। तर या ठिकाणी फ्रेश असं दही घेतलेलं आहे 1 वाटी। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार आता साखर घालून घेऊया। 2 चमचे मी साखर घालून घेतलेली आहे। त्यानंतर आपण चवीनुसार या ठिकाणी थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। या ठिकाणी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, अगदी चटपटीत अशी टेस्ट लागते कोशिंबीरला, तर तोही मिक्स करून घेते। साखर घालून घेतलेली आपण, जसं गोड हवं असेल तुम्हाला त्यानुसार घालू शकता। मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि या ठिकाणी चाट मसाला घालून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण जे सलाड घेतलेलं आहे ते घालून घेऊयात। या ठिकाणी कांदा घालून घेऊयात। आता या ठिकाणी आपण कांदा घालून घेतलेला आहे यामध्ये। आता आपण टोमॅटो घालून घेऊयात यामध्ये। आता काकडी घालून घेऊयात आपण यामध्ये। कांदा, टोमॅटो आणि काकडी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये। आता सर्व सलाड आपण यामध्ये घालून घेतलेले। आता आपल्या कोशिंबीरीला फोडणी लावून घेऊयात आपण। आता या ठिकाणी गॅसवरती आपण तडका देण्यासाठी पॅन ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये आता थोडंसं तेल घालून घेऊयात। तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेऊयात, 1 चमचा मोहरी घालून घेणार आहोत। तेल तापलेलं आहे, यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात, हिरवी मिरची घालून घेऊयात। हे सर्व आता छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण। तेल गरम झालेलं आहे, त्यामुळे मी तडका पॅन आता खालीच घेतलेला आहे। गरम तेलामध्ये आता आपण कढीपत्ता, हिरवी मिरची घालून घेतलेली। आता ही फोडणी आपण आपल्या कोशिंबीरीवरती घालून घेऊयात। आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये। बघू शकता किती छान असं आपल्या आता कोशिंबीर दिसत आहे। आता यावरती
कोथिंबीर घालून घेऊयात आपण. तयार आहे आता आपली अगदी लग्नाच्या पंक्तीतील आकर्षक अशी दिसणारी कोशिंबीर या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी कोशिंबीर या ठिकाणी तयार झालेली आहे. तर जेवण कोणतंही असो, की डाळ भाताची खिचडी असो, की तुम्ही मसाले राईस असो, किंवा कोणताही जरी जेवणाचा जर मेनू असेल तर त्यामध्ये जर कोशिंबीर असेल तर जेवणाचे रंगत आणखीनच वाढायला मदत होते. अशी आपली साधी सोपी महाराष्ट्रीयन चवीची आपली रेग्युलर कोशिंबीर या ठिकाणी तयार झालेली आहे. अगदी लग्नाच्या पंक्तीत आपण कोशिंबीर खातो तशी कोशिंबीर या ठिकाणी तयार झालेली आहे. तर चला तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला देखील विसरू नका. त्यामुळे काय होतं की जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जाईल. तर आजची माझी कोशिंबीरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात पुन्हा एका अशा सुंदर अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि रेसिपी पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप. सर्वांना बाय बाय.